तमाम सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना नमस्कार। आज आपण आपल्या या स्पर्धा विश्व अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती एक इंग्लिश विषयाची रणनीती कशी असेल, खूप दिवसांना लेक्चर झालं नाही, काही कारणास्तव हेल्थ इश्यूज होते। ओके, तर काय अडचण नाही, आता परत त्याच एनर्जीनं त्याच उत्साहानं तुमच्या समोर तुमच्या ड्रीम पोस्टला मिळवण्यासाठी थोडा का होईना हातभार लावण्यासाठी आलेलो आहे। मी आहे साबेर पटेल, स्वागत करतो आपला स्पर्धा विश्व अकॅडमी या ठिकाणी। आता इंग्लिश विषयाची रणनीती कशी असेल, आता बघा आजकाल जर आपण पाहिलं मल्टीमीडियावरती धुमाकूळ आहे की बाबा एक्झाम ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल, आणि विद्यार्थी टोटल कन्फ्युजन मोड मध्ये आहे ना। आता हा कन्फ्युजन मोड दूर करायचा कसा, आता मला सांगा, एक्झाम ऑनलाईन होऊ द्या किंवा ऑफलाईन होऊ द्या किंवा एक्झाम कोणत्याही पद्धतीने होऊ द्या, दोनच पद्धतीने होणार आहे, एक तर ऑनलाईन होईल नाही तर ऑफलाईन होईल, बरोबर आहे का नाही। तर एक्झाम ऑनलाईन होऊ द्या किंवा ऑफलाईन, पण त्याचा पॅटर्न बघा, इंग्लिशचा जो आहे ना, इंग्लिशची स्ट्रॅटेजी तुमच्याकडे पाहिजे, जेणेकरून एक्झाम मध्ये कोणत्याही प्रकारचा असू द्या, एक तर ऑनलाईन राहू द्या किंवा ऑफलाईन राहू द्या, आपण 100% त्या एक्झामला टॅकल कसं करता येईल, सॉल्व्ह कसं करता येईल आणि आपली ड्रीम पोस्ट कशी मिळवता येईल, यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण रणनीती पाहणार। ओके, सो व्हॉट इज द स्ट्रॅटेजी टू प्रिपेअर द इंग्लिश सब्जेक्ट फॉर द ऑल टाइप ऑफ एक्झाम, एमपीएससी, ग्रुप बी, ग्रुप सी, सरळ सेवा आणि जे काही असेल गट क वगैरे, काही एक्झाम असू द्या कोणती, बघा मी म्हणतोय एक तीर असेल आपल्याकडं आणि सगळे शिकार असेल। ओके, मीन्स इथं आपण जी रणनीती बघणार ती फक्त पर्टिक्युलरली सरळ सेवासाठी नाही बघणार, पर्टिक्युलरली ग्रुप सी साठी नाही बघणार, पर्टिक्युलरली ग्रुप बी साठी नाही बघणार। इंग्लिश जिथं जिथं इंग्लिश असेल तिथं तिथं तुम्हाला ही स्ट्रॅटेजी अप्लाइड होईल। ओके, तर घाबरायचं नाही, संभ्रमात राहायचं नाही, बिलकुल बी नाही। म्हणजे सांगायचा अर्थ असा की तुम्ही आज हा तुमचा शांततेचा काळ आहे मुलांनो, दिस इज व्हॉट युअर सायलेंट प्रेयर। आणि जर ह्या शांततेच्या काळात जर तुम्ही जास्त घाम गाळला नाही तर तुम्हाला युद्धाच्या काळात जास्त घाम गाळावा लागेल, लक्षात ठेवा। तर मला म्हणणं आहे आज तुमचं की आजपासून प्रिपेअर करा। बेसिक टू ऍडव्हान्स आपल्याकडे बॅचेस अवेलेबल आहे, ठीक आहे। तर तुम्ही या बेसिक टू ऍडव्हान्स कडे जर बघितलं, एकदा जर करून ठेवलं, बाबा येऊ द्या ना एक्झाम, 1 महिन्यानं येऊ द्या, 2 महिन्याने येऊ द्या किंवा आता येऊ द्या, आहे का नाही, म्हणजे एक्झाम होईल तेव्हा होईल, पण आपण त्यासाठी प्रिपेअर्ड आहे का। लक्षात ठेवा, एक इंग्लिश मध्ये कोट आहे, प्रिपेरेशन इज की टू सक्सेस। प्रिपेरेशन इज की टू सक्सेस म्हणजे माणसाला यश मिळवण्यासाठी काय पाहिजे माहितीये का, प्रिपेरेशन पाहिजे। तर तो प्रिपेरेशन चांगलं राहिलं तर तो चांगल्या प्रकारे येणाऱ्या एक्झामला टॅकल करेल अथवा टॅकल करता येणार नाही, आहे का नाही। म्हणजे एक्झाम आपला सोपी कशी जाईल यासाठी आपण ही रणनीती आहे। कशासाठी असेल असा जर प्रश्न असेल, सर कोणत्या पदासाठी आहे, मुलांनो मुलींनो एमपीएससी साठी आहे, सरळ सेवेसाठी आहे, गट ब गट क, आणि कोणतीही सरळ सेवेमध्ये एक्झाम होऊ द्या, आरोग्य विभागाची होऊ द्या किंवा कोणत्याही अशा प्रकारची एक्झाम होऊ द्या, त्या एक्झाम साठी हे रणनीती योग्य असेल। ओके, आता रणनीती जाणून घेऊया आपण। आता बघा आपण की आता स्ट्रॅटेजी काय पाहिजे, मी इकडे तुम्हाला काही 8 असे गोल्डन रूल सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही काय करू शकतात, एक्झाम इझिली टॅकल करू शकतात, बरोबर आहे का नाही। मला सांगायचं आहे की बाबा एक्झाम काही राहू द्या, सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय गर्ल्स बॉईज, आता हे अंडरस्टँड द एक्झाम, म्हणजे एक्झाम कोणती आहे हे समजायला जर काही जणांना प्रॉब्लेम जात असेल, बाबा ठीक आहे कोणती एक्झाम राहू दे, ग्रुप बी राहू दे, ग्रुप सी राहू दे, सरळ सेवा राहू दे, पहिले तुला काय करावं लागेल माहितीये का, त्याचा पेपर पॅटर्न, त्याचा सिलेबस, त्याचा मार्क वेटेज, किती मार्काला ते येते, तर ते आपण ऍज पर द एक्झाम। आता बघा बदललं जरी, जसं की आपण जर एक्झाम्पल जर घेतलं, विचार करा, म्हणजे येऊ द्या ना, सरळ सेवेमध्ये जर चेक केलं आपण, सरळ सेवेमध्ये एक तर 25 क्वेश्चन असतील किंवा इकडे जर पाहिलं आपण ग्रुप बी ला 50 क्वेश्चन असतील, तर 25-50चा जर आपण ऍव्हरेज सरासरी किंवा 15चा असेल, 15 असेल किंवा 25 असेल, 50 असेल, हे बघा क्वेश्चन किती राहू द्या, 15, 25, 50, पण स्ट्रॅटेजी तुमची एक योग्य पाहिजे। म्हणजे तुमच्याकडून एवढा हा जो ग्रामरचा जो काही पॅटर्न आहे तुम्हाला तो, म्हणजे एवढे टॉपिक आपले क्लिअर व्हायलाच पाहिजे। ओकॅब्युलरी,
ओकॅबलरी बदलणार आहे मला सांगा बरं का, ग्रामर बदलणार आहे का सर, एक्झाम ऑनलाईन होते मग सिलेबस बदलला का, पार्ट ऑफ स्पीच बदलले का, नाउन बदललं का, प्रोनाउन बदललं का, कमेंट करा आन्सर मला. ग्रामर बदललं का, ऍड क्वेश्चन टॅग बदललं का, सांगा बरं का. नाही बदललं. तर मला सांगायचा अर्थ आहे की बदलू द्या ना, वे ऑफ एक्झामिनेशन चेंज होत आहे ना, ऑनलाईन घेऊ द्या की ऑफलाईन घेऊ द्या, ओकॅबलरी तीच राहणार, एक ग्रामर पण तेच राहणार, फक्त आपली मनाची इच्छा पाहिजे आजपासून तयारी करायला. बरोबर आहे का नाही. जर आजपासून आपण मोठ्या जिद्दीनं कष्टानं जर मेहनत केली ना, सगळे संभ्रमात आहे, हा शांततेचा काळ आहे, आणि ह्या शांततेच्या काळात मी काय करेल माहितीये का, सगळा अख्खा सिलेबस चुरून घेईल आणि पूर्ण सिलेबस काय करेल माहितीये का, पिऊन घेईल. त्याच्यामध्ये ग्रामर आलं, रिडिंग कॉम्प्रेशन आलं, क्लोज टेस्ट आले, एरर डिटेक्शन आलं, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आलं, पॅराजंबल आलं, फिल इन द ब्लँक आले, इडियम्स फ्रेजेस आले, सिनोनिम्स अँटोनिम्स आले. म्हणजे एवढा टॉपिक जर तुम्ही क्लिअर करत असेल, ग्रामर, ओकॅबलरी, सिनोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, ओके, इडियम्स किंवा फ्रेजेस, मला सांगा आतापर्यंत अगोदरचे जे एक्झाम दिले आपण त्याच्यात हे नव्हते का, होते, आणि येणाऱ्या पुढे जे एक्झाम असेल त्याच्यात पण असतील, फक्त मार्क वेटेज कमी होतील. बघा मार्क वेटेज कसा कमी होणार, म्हणजे कमी जास्त तुम्हाला सांगतो मी, इकडे बघा. म्हणजे आता सांगायचा अर्थ मला, समजा आता ओकॅबलरी आहे, ओकॅबलरीवर जर पहिले 5 प्रश्न होते तर आता मॅक्झिमम होऊ शकतं 4 होऊ शकते, 3 होऊ शकते, मागं पुढं फक्त थोडासा फरक असेल, एवढा मोठा फरक नसणार. ग्रामर वरती पण म्हणजे एखाद्या टॉपिक वरती जास्त वेटेज असेल गर्ल्स बॉईज. समजा आता मी म्हणतोय की पार्ट ऑफ स्पीच वरती सर 6 ते 7 प्रश्न येऊ शकतात, किंवा कमी जास्त होईल ना, होऊ द्या ना, 6 होऊ द्या किंवा 7 होऊ द्या किंवा 8 होऊ द्या, पण प्रश्न कमी जास्त झाले तर आपलं नॉलेज, मग ते काय करतील माहितीये का, फक्त वेटेज कमी जास्त करतील. नाउनला वेटेज कमी जास्त करतील, प्रोनाउनला करू शकतात, आहे का नाही. त्याच्यानंतर एरर डिटेक्शन, जर एररचे गर्ल्स बॉईज एररचे जर पहिले इमॅजिन केलं तर 3 प्रश्न येत होते, तर समजा आता 4 येतील किंवा 5 येतील किंवा 6 येतील किंवा कमी पण होऊ शकतात. समजतंय, सॉरी, म्हणजे प्रश्नांची वेटेजची संख्या कमी जास्त होऊ शकते, ठीक आहे. तर सिलेबस कव्हर करताना तुमच्या डोक्यामध्ये एवढंच पाहिजे की आपल्याला हा सिलेबस विसरायचा नाहीये, हा पूर्ण सिलेबस आपल्याला कव्हर करायचा म्हणजे करायचा. आजच वेळ आहे हा सिलेबस कव्हर करण्यासाठी, लक्षात ठेवा, कारण हा शांततेचा काळ तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास देऊ शकतो. नाही तर कन्फ्युजन वाढतं, हे वाचू का ते वाचू, आहे का नाही. त्याच्यानंतर अंडरस्टँड द एक्झाम, एक्झाम अंडरस्टँड केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, आता ग्रामरवर कमांड आणा. सर मी एरर डिटेक्शन चांगलं करतो ना, तर मला सांगा एरर डिटेक्शन किंवा स्पॉट द एरर, फाइंड द एरर, एरर देतात, त्याच्यामध्ये एरर शोधण्यासाठी पहिले काय पाहिजे, तुमचं बेसिक ग्रामरचं स्ट्रॉंग फाउंडेशन पाहिजे. कारण बेसिक ग्रामर हा तुमचा बॅकबोन सारखा वर्क करेल. बॅकबोन माहितीये, बॅकबोन पाठीचा कणा. तर तुमचा जो ग्रामर जर तो पक्का राहिला तर तुम्ही ओकॅब चांगल्या प्रकारे, एरर डिटेक्शन चांगल्या प्रकारे, किंवा क्लोज टेस्ट वगैरे, पॅराजंबल वगैरे, हे सेंटेन्स चांगल्या प्रकारे, हे क्वेश्चन चांगल्या प्रकारे तुम्ही टॅकल करू शकतात. गर्ल्स बॉईज टार्गेट बनवा, दररोजचे 10 ओकॅब मी करेल. मग ते सिनोनिम्स 5 सिनोनिम्स घ्या, 5 अँटोनिम्स घ्या, किंवा असं करा 3 सिनोनिम्स, 3 अँटोनिम्स, 3 वन वर्ड सबस्टिट्यूशन, आणि उरलेले 1-2 काय करा, होमोफोन्स, होमोग्राफ, हे करा. म्हणजे डेली ओकॅब केलंच पाहिजे. आता एखाद्याच म्हणणं असेल, सर मी काय करतो, पहिले ग्रामर अख्खा अभ्यास करून घेतो. बाबा ठीक आहे, ग्रामरच्या सोबत सोबत दररोज 30 मिनिटं दे ना, कशासाठी, ओकॅबलरीसाठी. ग्रामर कर, ग्रामरच्या सोबत सोबत ओकॅबलरी पण केली पाहिजे सायमल्टेनियसली. त्याच्या सोबत सोबत मी काय करेल, 30 मिनिटाची रिडिंग पण करेल. कशात मदत करेल माहितीये का तुम्हाला, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅराग्राफ वरती क्वेश्चन्स येतात, तर कॉम्प्रिहेन्शन जर चांगलं करायचं असेल तर रिडिंग इम्प्रूव्ह करावं लागेल. तर दररोज रिडिंगला वेळ देईल. सर मी काय वाचू, पुस्तकं वाचू का मग 1ली ते 4थीचे किंवा 7वी ते 10वीचे, नाही, त्यासाठी रिडिंग करायचं, न्यूजपेपर रीड कर, एडिटोरियल पेज रीड कर, आर्टिकल्स वाच त्याच्यातले. सर त्याच्यातले काही म्हणजे जे काही आपण म्हणतो इथं चोरी झाली तिथं चोरी झाली, नो निगेटिव्ह न्यूज, निगेटिव्ह न्यूज वाचायचे नाही, त्याच्यातले पॉझिटिव्ह न्यूज वाचायचे, एडिटोरियल वाचायचा, त्याच्यातली मेन आयडिया वाचायची, स्पोर्ट न्यूज वाचा, इकॉनॉमिक वाले न्यूज वाचा, आणि ते रिडिंग केल्यानंतर आपल्याला अंडरस्टँडिंग होतं का बघा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे स्ट्रॅटेजीसाठी PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर.
मागच्या वर्षातले जेवढे काही आपण आता बघा सर, मी 4 वर्षापूर्वीचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू का, मी 5 वर्षापूर्वीचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू का? हे बघा, ऑनलाईन होऊ द्या ऑफलाईन होऊ द्या, पीवायक्यू हा आपला बॅकबोन असेल, डायरेक्शन सपोर्टर असेल, तो म्हणजे आपल्याला दिशा दाखवण्याचं काम तो पीवायक्यू करणार. तर सर्वांना माझे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंच वाटतं, सजेशन द्यावं लागतं की बाबांनो तुम्ही काय करा माहितीये का, पीवायक्यू सॉल्व्ह करा. कारण पीवायक्यू जोपर्यंत तुम्ही त्या टॉपिक वाईज सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो टॉपिक समजणार नाही. नाऊन, अरे बाबा नाऊनचे टॉपिक आहे. नाऊन काय, एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा एखाद्या जाग्याला, प्राण्याला दिलेलं नाव, आपण त्याला म्हणतो नाऊन. पण मला सांगा, नाऊनवर क्वेश्चन विचारतं कसं, आहे का नाही? जे काही नाऊनवर क्वेश्चन फॉर्म होतील तर त्यासाठी आपल्याला काय सॉल्व्ह करायचंय, पीवायक्यू सिरीज. तर पीवायक्यू सिरीज पण लवकरच आपली चालू होतील, आहे का नाही? त्याच्यानंतर डेली प्रॅक्टिस इज द की. चावी आहे चावी. दररोज सराव करा. मला सांगा मुलांना, तुम्ही जर सराव केला तर सरावानं काय होणार माहितीये का, तुम्ही परफेक्शन कडे जाशाल. आज नाहीये परफेक्शन, ओके, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला असं वाटेल की यार खरंच भारी आहे. प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. ओके, सो आणि सगळ्यात महत्वाचं, मिस्टेक अनालिसिस करा. बाबांनो सोंग नका करू. हे बघा, आयुष्य हे दुसऱ्यांदा चान्स देणार नाही आपल्याला, है का नाही? जिंदगी न मिलेगी दोबारा. अभी ये जिंदगी नाही मिलेगी दोबारा. आता हे बघा, आयुष्य डबल भेटणार नाही, पण आता जी आपल्याला संधी भेटली ना, या संधीचं सोनं करायचं. त्यासाठी संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला टाइम मॅनेजमेंट पाहिजे, त्याच्यानंतर मिस्टेक अनालिसिस करता यायला पाहिजे. आता काय मिस्टेक अनालिसिस? आता बघा, चुका शोधणे. हे बघा, एखाद्याला तू असं चूक करतोय, त्याला वाईट वाटतं, पण आपल्याला वाईट वाटलं नाही पाहिजे की आपण ह्या चुकातून काय करणार आहे, नवीन शिकणार आहे का नाही? आज चूक करा, उद्याचं भवितव्य तुमचं आहे. मेड मिस्टेक अँड बी परफेक्ट. चुका करा आणि सुधारा, बरोबर आहे का नाही? म्हणजे असं नाही की चुका करतोय म्हणजे त्याचं काही जमणारच नाही. आज चुका झाली तर चालते, येणाऱ्या एक्झाम मध्ये चूक व्हायला नको, बरोबर आहे का नाही? तर मिस्टेक अनालिसिस करा. सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट करायचं कसं, मी तुम्हाला ते सांगणार लवकरच, आहे का नाही? तर टाइम मॅनेजमेंट इझी क्वेश्चन पेपर, म्हणजे सगळे क्वेश्चन्स इझीच असतात, फक्त माणूस काय करतो, टाइम मॅनेज वगैरे झाला नाही म्हणून काही क्वेश्चन्स राहतात किंवा सिली मिस्टेकमुळे ते क्वेश्चन चुकतात आपले, आहे का नाही? तर हे सगळेच्या सगळे आपले गोल्डन रूल आहे, सगळ्या एक्झामसाठी लागू होणार. कोणकोणते? पहिले एक्झामचा पॅटर्न वगैरे, तर ते तुम्हाला पीवायक्यू वर समजून जाईल. त्याच्यानंतर मिस्टेक ओळखा. त्याच्यानंतर ऑनलाईन होऊ द्या ऑफलाईन होऊ द्या, एक्झाम मध्ये टेन्शन घ्यायचं नाही. कोणती एक्झाम झाली तरी सिलेबस बदलणार नाही, ग्रामर बदलणार नाही, आहे का नाही? ग्रामरचे रूल तेच राहतील. आणि मुलांना मुलींना मी तुम्हाला सांगतोय की ओकॅबलरी दररोज करा. ओकॅबलरीला सराव पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, आहे का नाही? आता आपल्या हा जो चॅनल आहे याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलवर बरेच अशी महत्वाची माहिती तुम्हाला भेटणार आहे जे की पुढच्या एक्झाम साठी असतील. आता ही इंग्लिशची रणनीती होती, जे 8 गोल्डन रूल्स होते. आता हे 8 गोल्डन रूल्स तुम्ही बघू शकता. असे सगळ्या विषयाचे तुम्हाला स्ट्रॅटेजी या प्लॅटफॉर्म वरती पाहायला भेटेल. तर ह्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला अजून दुसरं हे सांगायचं, आपल्या या चॅनल वरती चालू घडामोडी सिरीज चालू होती. पवार सर चालू घडामोडी सिरीज घेऊन येत आहे तुमच्यासाठी, आणि खास करून महाराष्ट्रातील सर्व होतकरू विद्यार्थ्यांसाठी. त्यांच्या म्हणजे आता बघा, प्रॉपर रेफरन्स बुक खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण 1000 रिसोर्स वापरू शकतो. म्हणजे माझ्याकडे 10 पुस्तकं आहे सर चालू घडामोडीचे, मग मी 10च्या 10 वाचू का? वन प्रॉपर बुक. त्यासाठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पवार सर चालू घडामोडीचं पुस्तक. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या टेलिग्रामला पण जॉईन व्हा, कारण त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही जर टेलिग्रामला जॉईन झाले तर तुम्हाला पुढचे अपडेट समजतील की नेमकं पुढं काय, आहे का नाही? आणि आपण या युट्यूब वरती पण अजून सिरीज घेऊन येत आहे. तुमचे डाऊट्स नक्कीच कमेंट करा की त्या डाऊट्स काय आहे. कोणाला कोणता टॉपिक समजत नाही, नाऊन समजत नाही, एखाद्याला ओक्या हार्ड जातो, एखाद्याला इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हार्ड जातं, तर सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकाच छताखाली भेटेल. तर सर्वांनी काय करा, या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे? थँक्यू सो मच.